श्री स्वामी समर्थ नित्यपाठ अध्याय 4 आदि वंदन सुप्रसन्न वदना गौरीपुत्र गजानना सर्वकृपाळू जो हो ज्ञाना महागणपती नमो नमः। वंदुभावे श्री समर्थ श्रोतयांसी मी कथित हे स्वामी समर्थ लीलामृत सुखी ठेवो सर्वांना। लीलामृताचा पहावा गुण सर्वांचे होय कल्याण सुख मिळेल संसारी पूर्ण। स्वामी समर्थ श्री समर्थ अवतार दत्त श्री समर्थ करील तुमचे पूर्ण मनोरथ। अंतरी ठेवा भाव शुद्ध आणखी लीला श्रवण करा। एके दिवशी ऐन दुपारी स्वामी जवळी हे शेतकरी वदती त्याला कारभारी भार्या सवेही होती। दोघांचे हो रडके सूर बडवित आपुले आले उर। जुळवून आपुले दोन्ही कर साष्टांग नमस्कार केला। नमस्कारोनी श्री समर्थ कथिले त्यांसी सर्व वृत्त। काल रात्री अकस्मात घराला आग लागली सर्व काही नष्ट झाले। आगीत म्हशी बैल मेले वे पीक जळून गेले सर्वनाश झाला माझा। कर्जावरती शेत केले पीक हे अगदी सुंदर आले। आगीत सारे भस्म झाले जीवन जगणे कठीण मला। समर्थ बोलले कारभारी प्रथमा ते तू दुःख आवरी। शांत चित्ते जा घरी भीतोस कशाला मी हो पाठी। कारभारी मग घरी गेला आवर सावर करू लागला। ढीग मातीचा दूर सारिला लाकडे जळकी दूर सारिली। कारभारी घर आवरित होता सर्वे त्याच्या होती कांता। मग काय घडले पाहता पाहता एक भिंत हो ढासळली। कांता मग जोरात ओरडे कारभारी वा पुढे। भिंतीला गेले तडे एक हंडा मज दिसतो। एक वटोनी मग दोघांनी हंडा काढिला खेचोनी। रुपये द्रव्या त्यात पाहून दोघे थक्क हो झाले। वार्ता गावामध्ये गेली जमू लागली गाव मंडळी। त्यात होती जी शहाणी तर्कवितर्क करू लागले। त्यात होता ती शहाणा सांगू लागला मग सर्वांना। सापडलेल्या यादना सरकार दप्तरी जमा करा। जे जे काही सापडलेले नसते काही ते आपुले। नसते लचांड येईल गळे सरकारा ते जमा करा। हंडा घेऊन कारभारी गेला समर्थ दरबारी। समर्थात ते अर्पण करी धन जे मिळाले होते। कारभारी नंतर बोले भिंतीमध्ये द्रव मिळाले। गावकरी मग सारे बोले सरकार दप्तरी जमा करा। जे जे काही सापडलेले ते ते नसते आपुले म्हणून येथे आणले तुम्हीच काही निर्णय द्या। समर्थ बोलले मग त्यासी घेऊन जावे घराशी। हे तुझेच आहे तुझपासी सर्व घेऊन घरी जावे। जर मिळाले असते ते धन भूमीत तर ते सरकारी हो निश्चित। पण धन मिळाले तुझ भिंतीत मालकी हक्क तुझा असे। कारभारी मग संतोषला न्याय समर्थ योग्य केला। घेऊनी हंडा जाई घराला समर्थाते वंदन करून। धन्य धन्य श्री समर्थ चमत्कारे केले चकित। जिकडे तिकडे एकच शब्द स्वामी समर्थ की जय बोला। नेमके त्या समयाप्रत बाळप्पा तेथे येत। मिठी मारली त्याने घट्ट समर्थे चरणी धरली। बाळाप्पा हा सावकारी करीत होता ग्राम हावेरी। प्रतिष्ठित हा व्यापारी सराफी करीतसे। सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ बाळप्पा हो समर्थ भक्त। श्रुतियांसी पूर्ववृत्तांत आधी सांगितला पाहिजे। अलोट ज्याची हो संपत्ती ग्राम हावेरी हो प्रख्याती।
कांता मिळाली त्याप्रती, रूप सुंदरी सद्गुणी. संतान प्राप्तीचा लाभ झाला, आनंदी आनंद झाला. पुत्र जन्मोत्सव सोहळा बाळाप्पाने केला असे. कुंकुम केशर सडे शिंपिले, सदनी अत्तर दिवे लाविले. सुगंधी पुष्पांचे होडेले, दारी तोरणे बांधिली. सप्त नद्यांचे आणून पाणी, बालकाची केली न्हाणी. रूपसुंदरी कांतागुणी, गातसे मंगलगाणी. कुटुंबासह हत्तीवरी, बाळप्पाची बसली स्वारी. घेतली ग्रामी एक फेरी, मिठाई ग्रामी वाटली. असंख्य आमंत्रित झाले, हजार ब्राह्मण जेवू घातले. भोजनी त्यांना तृप्त केले, बाळप्पा मणी संतोषला. बाळप्पाच्या या सदनापुढे वाजत होते चौघडे. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चहूकडे. त्याच रात्री अकस्मात, बाळप्पा हो गाढ निद्रेत. स्वप्नामध्ये काय पाहत, आपण अगदी ठार झालो. दारीचा जो होता हत्ती, पिसाळूनी तो करे मस्ती. चाल करुणी बाळप्पाच्या, उदरावरती पाय दिला. ठार झालो खास आपण, बाळप्पाचे हे तर स्वप्न. दुःख वेगे सारे खिन्न, बाळप्पा स्वप्नी पाहे. अति दुःखान कांता आपुली, गडबडा लोळण घेऊ लागली. भाडीची पुसे कुंकुम टिकली, मंगळसूत्र ही तोडले. आमंत्रित जी मंडळी होती, डोईस पंचा बांधून येती. घराबाहेर बांधून ताटी, नेण्याची मज तयारी करती. प्रेत माझे उचलून आणले, आडवे ताटीवरी ठेवले. पक्के सुतळीने आवळिले, राम बोलो भाई राम. प्रेत माझे नेले स्मशानी, सरणावरती ते ठेवून. काडी लाविली तूप आवतुनी, चटका बसला मी जागा झालो. बाळप्पाचे स्वप्न सरले, स्वप्नातून ते जागे झाले. अवती भवती पाहू लागले, सर्व काही ठीक होते. हे नव्हते साधे स्वप्न, यात होता अर्थ गहन. पूर्ण अर्थाती जाणून, बाळप्पा मनी विचार करी. शीते तोवरी भूते भोवती, आनंदे जल्लोष करीती. अखेर मयताच्या संगती, कोणीच न जाती. अलोट माझी हो संपत्ती, कशास काही न शकमती. सारे सोडून जाईल वरती, अंती कोणी कुणाचा नसे. दारा माझी अति प्रेमळ, मायेचा हो हा खेळ. निघून जाई माझा प्राण, अंती कोणी कुणाचा नसे. गेले राजे चक्रवर्ती, कयाची संपत्ती किती. अखेर शय्या बांबूवरती, अंती गवऱ्यांची संगती. सद्गुरु वाचुनी जीवन व्यर्थ, सद्गुरु वाचुनी फोल सामर्थ्य. जन्म मरणे व्हावे मुक्त, सद्गुरु ते धुंडावे. निश्चयाशी पक्के धरिले, बाळप्पाने घर सोडिले. सरळ गाणगापुरी आले, दत्तसेवा आरंभली. मागोनी मधुकरी जीवन जगणे, केली गुरुचरित्र पारायणे. सद्गुरूचा शोध घेणे, हा क्रम बाळप्पाचा. मुरगोडीचे चिदंबर दीक्षित, नेमके आले त्या समयाप्रत. बाळप्पा ते पाय धरीत, विनंती केली गुरु व्हावे. दीक्षित बोलले त्याप्रत, बाळप्पा तू चुकला वाट. सरळ जावे अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ गुरु करावे. नमन करोनी दीक्षितासी, बाळप्पा ये अक्कलकोटी. स्वामी समर्था मारिली मिठी, अत्यानंद झाला पै. सर्व भक्तांहुनी श्रेष्ठ, बाळप्पा हा श्रेष्ठ भक्त. चोळप्पा हा तया मागुता, दोघे धर्म कार्य करीती. हिंदू मुस्लिम पारशीय, का हो कुणी अन्य दातीय. सर्वांसाठी समान न्याय, हा प्रचार तयांचा असे. ज्या धर्मात जन्म घेतला, तोच धर्म सांभाळावा. निंदा नको न हे वादावा,
निंदा नको परधर्माची. अवतार गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ स्वामी समर्थ. केल्यात लीलानंत. सन्मार्ग जगा दाविला. जगत कल्याण करणाय अवतार समर्थ होय. निराधाराशी आश्रय मुक्तिप्रदाय मार्ग दाविला. त्याचसाठी केल्या लीला मुक्तिमार्ग सुलभ केला. वंदितयांच्या पदकमला. स्वामी समर्थ जय श्री समर्थ. रचिले हे लीलामृत जान. सर्वांचे व्हावे कल्याण. चौथा अध्याय येथे पूर्ण. श्री स्वामी कृपेने होत असे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.